सकाळच्या वेळेत नामदेवराव हॉलमध्ये एकांतात बसले होते. त्याच वेळेस कुसुमताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आहे. आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कमी पडू दिले नव्हते. त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा मोठा आयस दिला होता. ताईंच्या सासरची मंडळी, मीराच्या माहेरची माणसे किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते. कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता. तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होतात ना. नामदेवराव म्हणाले, हो कुसुम, तू बरोबर बोलत आहेस. आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये तर मोकळ्या मनाने खर्च केला होता. पण आता असे बोलून नामदेवरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला होता. ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असे उदास झालेले पाहून कुसुमताईंनी देखील तोंड बारीक केले होते. कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. नामदेवराव म्हणाले, कुसुम, असे नाही आहे की आपल्याकडे पैसे नाहीत. मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते. पण जेव्हापासून मगनचे लग्न झाले आहे तेव्हापासून आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे मगन आणि शीलाला विचारून खर्च करावे लागत आहेत. कुसुमताई म्हणाल्या, बरोबर आहे. सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही. ती पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते. अशी अवस्था तर मी आधी कधीच पाहिली नाही. थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडायला तयार असते. मुलगासुद्धा तिच्या हातावर हात मारतोय. तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो. बायकोचा बैल झाल्यासारखा वागत असतो. काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे देखील पाहत नाही. आपल्याच घरात आपण असे लाचार कधीच झालो नाही जे आज झालो आहोत. कुसुमताई छान तयार होऊन जायला निघाल्या. तेवढ्यातच त्यांची सुनबाई म्हणाली, म्हातारपणात महागडी साडी नेसून ओठावर लिपस्टिक लावून फिरायला चालला आहात का? लाज वाटत नाही का? म्हातारे आहात तुम्ही. या वयामध्ये तुम्ही सुती साडी नेसायला हवी. जरा तुमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे बघा. त्या सर्वजणी सुती साडी नेसतात आणि एवढे नटून थटून फिरायला जाणे तुम्हाला शोभते का? शीला तिच्या सासूला कुसुमताईंना मोठ्या आवाजात म्हणाली. सुनेचे बोलणे ऐकून कुसुमताई म्हणाल्या, तू काय एवढी तनतन करत आहेस? ही बनारसी साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही. काही बोलायला. आणि राहिली गोष्ट म्हातारपणात बनारसी साडी नेसण्याची, तर मग तू मला सांग, तू म्हातारी कधी होणारच नाही का? आणि जेव्हा तू म्हातारी होशील तेव्हा तू तुझ्या इच्छेप्रमाणे जे हवे ते घालणार नाहीस का? अगं, तू तर 2 मुलांची आई झाली तरी 16 वर्षाच्या मुलीसारखी शॉर्ट घालून मैत्रिणीसोबत फिरायला जातेस, पार्टी करायला जातेस. तेव्हा मी तुला काही बोलते का? मग मी ही साडी नेसल्यावर तुला एवढा त्रास का होतोय? आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक सुनबाई, मी काय नेसायचे आणि ते माझे मी पाहून घेईन. याच्याशी तुझा काही संबंध नाही. तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी तुझी सासू आहे. माझी सासू बनण्याचा तू प्रयत्न करू नकोस. एवढे बोलून कुसुमताई हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, आपल्याच घरात आपण असे लाचार कधीच झालो नाही जे आज झालो आहोत. कालच मीराचा फोन आला होता. ती म्हणत होती, नामदेव दादाला लवकर पाठवून द्या. लग्नघरात बरीच कामे असतात. ताईंच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सर्व काही तुम्हीच पाहिले होते. त्यामुळे ह्या वेळेसही त्या तुम्हालाच बोलावत आहेत. लग्नपत्रिका छापायच्या आहेत आणि इतरही बरीच कामे आहेत जी तुमच्यासोबत करायची आहेत. नामदेवराव म्हणाले, अगं कुसुम, मीराच्या लग्नाच्या वेळेस मी नोकरीवर होतो तेव्हा मला चांगला पगार मिळायचा. त्यामुळे मी उदार मनाने खर्च केला होता. पण ह्यावेळेस मी कोणत्या तोंडाने माझ्या बहिणीच्या घरी जाऊ? कारण सध्या माझ्या खिशात 1 रुपया देखील नाही. जर तिथे गेल्यानंतर मला काही पैसे देण्याची गरज पडली तर कुठून देणार आहे मी पैसे? माझी तर मीराच्या जाण्याची हिंमत होत नाही. कुसुमताई म्हणाल्या, तुम्ही असे कसे बोलत आहात? तुम्ही जर गेला नाही तर ताईंना वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही कामावरून येईल तेव्हा मगनला पैशांबद्दल बोला आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घ्या. कुसुमताई आणि नामदेवराव बोलत होते तेव्हा त्यांची सून शीला त्यांच्या खोलीतून तावातावाने बाहेर आली आणि तिच्या सासूर ओरडली, मी मगापासून पाहत आहे, गेल्या 1 तासापासून तुम्ही दोघे म्हातारी एखाद्या लैला मजनूप्रमाणे गप्पा मारत आहात. मला कळत नाही तुम्ही एवढे काय बोलत असता, म्हणून तुमचे बोलणे कधीच संपत नाही. म्हातारे, पटकन उठ आणि स्वयंपाक करत जा. 5 वाजले आहेत आणि अजूनही मला चहा मिळालेला नाही. मला दुपारी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो, माहीत नाही का तुला? निवांत गप्पा मारत बसले आहेस. बहुतेक माझ्याबद्दल काहीतरी चुगली करत असाल. तुम्हा दोघांना खूप मजा येत असेल ना मला बोलताना. आणि असेही माझ्याबद्दल बोलण्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला विषय तरी कोणता असेल म्हणा.
येऊ देत तुमच्या मुलाला. ते आले की तुमची सगळी नाटकं सांगते त्यांना. सुनेचे बोलणे ऐकून बिचाऱ्या कुसुमताई उठल्या आणि त्या स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. त्यांनी पाहिले तर चहासाठी दूध नव्हते. त्यामुळे कुसुमताई नामदेवरावांना म्हणाल्या, बाजूच्या दुकानातून दूध घेऊन या. सकाळचे दूध संपले आहे. पटकन जाऊन या. जर शीलाला ठाऊक झाले तर. मगन आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पैशांची गरज आहे म्हणजे? हे काय बाबा, गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी 500 रुपये दिले होते. ते खर्च झाले का? अजून 10 तारीखसुद्धा आली नाही. 15 दिवसांसाठी मी तुम्हाला 500 रुपये देतो. ते कमी पडतात का तुम्हाला खर्च करायला? आणि असे खर्च काय असतात तुमचे? आपल्या नवऱ्याला वडिलांवरून भडकताना पाहून संधीचा फायदा घेऊन शीला म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. दिवसभर दोघे निवांत बसून गप्पा मारत असतात. बहुतेक ते दोघे आपला खर्च कसा वाढवायचा याबद्दल गप्पा मारत असतील. आणि मगन तुमची आई आजकाल घरकाम करण्यात खूप आळशी होत आहे. तुम्हाला दिसत नाही का त्यांचे वजन किती वाढले आहे? त्या खूप जाड झाल्या आहेत. हे बघा, जर ही परिस्थिती राहिली तर एक दिवस यांना अंथरुणावर खेळून राहावे लागेल आणि नंतर तुम्हालाच त्यांची सेवा करावी लागेल. मगन म्हणाला, आई मी हे काय ऐकतोय? तू घरकाम करायलाही उशीर करतेस. घरकामातून अंग काढून घेतेस का? बिचारी माझी बायको दिवसभर घरकामात व्यस्त असते. जर तू तिला थोडीफार मदत केली तर काय बिघडणार आहे? एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवताना तिची अवस्था कशी होत असेल याचा जरा विचार कर. नामदेवराव यांनी पैशाबद्दल बोलताच सून आणि मुलाने भलतेच काही बोलायला सुरुवात केली. कुसुमताई हिंमत करून म्हणाल्या, मगन मी सुनबाईसोबत घरातील सर्व कामे करते. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस, त्यामुळे तुला काही माहीत नाही. शीला म्हणाली, हो तर म्हणजे मी खोटे बोलते का? आणि तुम्हीच तेवढ्या खऱ्या आहात. असे बोलून तिने विषय बदलला. ती पुढे म्हणाली, आता ते जाऊ द्या. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे. त्यामुळे तेवढी भाजी चिरून द्या. कणिकही मिळवून घ्या. कुसुमताईंना खूप राग येत होता, पण त्या सध्या काही बोलत नाहीत. त्या गपचूप किचनमध्ये गेल्या आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमताईंचे हात दुखत होते. नामदेवरावांनी त्यांना कैरीची चटणी बनवायला सांगितली होती. त्यामुळे त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी करून टाकल्या आणि जेव्हा त्यांनी मिक्सर चालू केला तेव्हा मिक्सरचा आवाज ऐकून त्यांची सून तिच्या खोलीतून किचनमध्ये धावत आली. तिने पटकन मिक्सर बंद केला आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूला हात लावायची, ज्या आयुष्यभर पाटावरवंटा वापरून मसाले चटण्या बनवत होतात. मग आताही तेच वापरा. कुसुमताई म्हणाल्या, अगं सोनबाई, माझा हात खूप दुखत होता म्हणून मी मिक्सरमध्ये वाटत होते. आता अर्धे वाटून झाले आहे. शीला म्हणाली, ते मला माहीत नाही. आणि खबरदार यापुढे कधी माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूंना हात लावला तर. तिने मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेली कैरीची चटणी बाहेर काढली आणि मिक्सर घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली. सुनेची वागणे पाहून कुसुमताई चकित झाल्या. किचनमध्ये उभ्या राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना सुनेचा खूप काही ऐकावेसे वाटत होते, पण तिच्या पुढे तोंड उघडू शकत नव्हत्या. कुसुमताईंनी अपमानाचा घोट गिळला. दुसऱ्या दिवशी कुसुमताईंना पुन्हा एकदा त्यांच्या नंदेचा फोन आला. त्या म्हणाल्या, वहिनी, आज संध्याकाळपर्यंत दादाला पाठवून दे. लग्नाचा बस्ता भरायला जायचं आहे. दादाला या गोष्टीची माहिती आहे आणि खूप सारे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत. कुसुमताई म्हणाल्या, ठीक आहे. फोन ठेवल्यानंतर कुसुमताई नामदेवरावांना म्हणाल्या, मला आपल्या सुनेचे आणि मुलाचे वागणे अजिबात आवडत नाही. मला सांगा, कोणी आपल्या आईवडिलांना अशी वागणूक देते का? एकतर आपलेच पैसे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चासाठी मागितले तर आपल्याला 4 गोष्टी ऐकवतात. काहीही बोलतात. हा कुठला न्याय आहे? तुम्ही त्यांना का बोलत नाही? हे पहा, आता मला काही सहन होत नाही. आपल्याला काहीतरी असे करावे लागेल की जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या घरात शांततेत राहू शकू. एकतर घरात मोलकरणीप्रमाणे काम करूनसुद्धा त्या दोघांची बोलणी खावी लागतात मला. सांगा, आता आपण दोघे आपल्याच घरात एकत्र बसून बोलू शकत नाही का? शीलाला त्याचाही त्रास होतो. स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत झोपते. तेव्हा त्यांचा नाश्ता, स्वयंपाक सर्व काही मीच करते. तरीही मी तिला एकाही शब्दाने काही बोलत नाही. नामदेवराव म्हणाले, अगं कुसुम, नाराज होऊ नकोस. माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्याकडून मी काही उसने पैसे घेईन. कुसुमताईंनी नंदेचा फोन व्यवस्थित कट केला नव्हता आणि त्यामुळे मीराताईंनी आपल्या भावाचे आणि भाऊजाईचे सर्व बोलणे ऐकले होते. त्यानंतर काही वेळाने फोन कट करून त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला आणि रडवेल्या आवाजात म्हणाल्या, वहिनी, तुम्ही दोघे एवढे काही सहन करत आहात
आणि मला याबद्दल काही सांगितले नाही. वहिनी, तुम्ही फक्त दादाला पाठवून द्या. पैसे घेऊन येण्याची काही गरज नाही. माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे, त्यामुळे घरात पैशांची कमतरता नाही. दादा माझा मोठा भाऊ आहे, त्यामुळे मी लग्न कार्याच्या वेळी नेहमी त्याला विचारून सगळी कामे केली आहेत. तुम्हाला तर ठाऊक आहे ना, मला सासू-सासरे नाही, दीर नाही, आणि हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार. म्हणून मी दादाला बोलवून घेते. तुम्हा दोघांशिवाय माझी आई तरी कोण? हे ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी स्वतःजवळ काही पैसे वाचवून ठेवले होते. ते सर्व पैसे त्यांनी नामदेवरावांना काढून दिले आणि म्हणाल्या, आता तुम्ही 2-3 दिवसांसाठी मीराताईंच्या घरी जा. तिथे जाऊन त्यांना कामात थोडा हातभार लावा आणि मग त्यानंतर आपण विचार करूया की आपल्याला पुढे काय करावे लागेल. नामदेवराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस कुसुम. आता मगनला नोकरी लागली आहे, त्यामुळे त्याने आपल्याकडून पेन्शनचे पैसे नाही घेतले पाहिजेत. आपल्याला सुद्धा आपल्या औषध गोळ्यांचा, दवाखान्याचा खर्च असतो. त्यामुळे सुनेसमोर, मुलासमोर आपल्याच पैशांसाठी हात पसरणे मला योग्य वाटत नाही. 2 वर्षापूर्वी जी काही परिस्थिती उद्भवली होती, तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन मगनला द्यावी लागत आहे. कुसुमताई म्हणाल्या, मी तो दिवस कशी विसरू शकते. शीलाला तिच्या माहेरी लग्नाला जायचे होते, तेव्हा तिने खरेदीसाठी 20,000 रुपये मागितले होते. जर ते पैसे मगनचे असते तर मग शीलाने स्वतःसाठी कितीही खर्च केला तरी आपली काहीच हरकत नसती. पण शीलाला हे अजूनही समजत नाही की घरात फक्त सासऱ्यांची पेन्शन येते. किराणा सामान, वीज बिल, हा सगळा खर्च त्यांच्या पेन्शनच्या पैशातून करावा लागतो. आणि आता शीला चक्क 20,000 रुपये मागते आहे. तर मग कुठून आणायचे एवढे पैसे? जेव्हा हे शीलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या सासऱ्याला 25,000 रुपये पेन्शन मिळते, मग त्या 25,000तील 20,000 रुपये तुला दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या 5,000 रुपयात घर कसे चालवायचे? आमचे औषध, गोळ्या, दवाखाना कसा करायचा? तेव्हा मगनला अजून काही नोकरी वगैरे नव्हती. तेव्हा शीला म्हणाली, तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका. आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही, यात माझी काही चूक आहे? आणि त्यांना नोकरी नाही म्हणून मी काय माझ्या इच्छांचा गळा आवळायचा का? ते काही नाही. तुम्हा दोघांना माझी मागणी पूर्ण करावी लागेल. मला काही माहिती नाही. अहो, इतर घरांमध्ये आईवडील आपल्या 4-4 मुलांना सांभाळतात, मग तुम्हाला तुमचा एक मुलगा आणि एक सून सांभाळता येत नाही का? जर तुम्हाला घर खर्च कसा भागवायचा हे माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पेन्शनचे सर्व पैसे मला द्या आणि मग पहा 25,000त कशी व्यवस्थित घर खर्च भागवते, तेही तुमच्या औषध गोळ्यांसहित. एवढी पेन्शन असूनही तुमचे रडगाणे सुरूच असते. सारखे पैसे नाहीत, पैसे नाहीत चा जोप करत असता. कुसुमताई म्हणाल्या, अगं सुनबाई, आलेली सगळीच पेन्शन खर्च करून कसे चालेल? थोडेफार पैसे वाचवावे लागतात. उद्या जर आमच्यापैकी कोणी आजारी पडले तर मग कोणाकडे हात पसरायचे आम्ही? त्यामुळे ऐनवेळी कोणाकडे हात पसरावे लागू नयेत म्हणून बचत केलेली केव्हाही चांगली. त्यासाठी आम्ही गरजेपुरते पैसे खर्च करतो. शीला म्हणाली, आई, तुम्हाला हिशोब वगैरे करता येत नाही. तुम्ही एक काम करा, यापुढे तुमच्या पेन्शनचे सर्व पैसे मला द्या. मी ही शिकलेली आहे, मग बघा मी घर खर्च कसा व्यवस्थित सांभाळते. बायकोच्या बोलण्याशी सहमत होऊन मगन म्हणाला, आई, शीला बरोबर बोलते आहे. यापुढे शीलाला पेन्शनचे पैसे देत जा, तरच घरामध्ये शांतता देखील राहील आणि सर्व खर्च व्यवस्थित होतील. आणि मीही माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केला आहे. मला काही दिवसांनी चांगली नोकरी मिळेल, तेव्हा पैशांची काहीच कमतरता राहणार नाही. अशा प्रकारे मुलगा आणि सून पेन्शनचे सर्व पैसे घेण्याचा आग्रह करू लागले. शीला 2 महिने पेन्शनच्या पैशाने घर खर्च व्यवस्थित भागवू शकली नाही की देवाच्या कृपेने मगनला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मगनला नोकरी लागून 6 महिने झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता मुलगा आमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही. पण हे काय आहे, तो आमचे पैसे परत करायचे नावच घेत नव्हता. तो स्वतः बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता. एके दिवशी मी मगन आणि शीलाला म्हणाले, मगन, आता तुला नोकरी लागली आहे, त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस. आम्हाला सुद्धा पैशांची गरज भासते. तेव्हा मगन रागाने म्हणाला, काय गरज आहे तुम्हाला पेन्शनच्या पैशांची? तुमच्याच पेन्शनने घर खर्च चालतो. आता आम्ही तुमच्यासोबत राहतोय म्हटल्यावर तुम्हाला खर्च तर करावाच लागेल. शीला म्हणाली, नाहीतर मी माझ्या नवऱ्यासह दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळी राहू शकते. पण तुमचे उतारवय झाले आहे, त्यामुळे तुमच्या काळजीपोटी आम्ही दोघे तुमच्याजवळ राहतोय. कुसुमताईंना हे चांगले समजले होते की ते दोघे आमची काळजी घेण्यासाठी किंवा आम्ही वृद्ध आहेत म्हणून आमच्यासोबत राहत नाहीत, तर आमच्यासोबत राहण्यातच त्यांचा फायदा आहे. कारण त्याचे सर्व पैसे वाचतात, सगळा खर्च आम्ही करतो, म्हणून तर आमच्यासोबत राहत आहेत. जर आमच्यासोबत राहून त्यांना काही फायदा होत नसता तर सून आणि मुलगा खूप आधीच हे घर सोडून गेले असते.
कुसुमताई म्हणाल्या, शीला, मी घरातील खर्चाबद्दल बोलत नाही, पण काही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा हवे असतात. शीला म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्या खर्चासाठी पैशाची गरज लागेल तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 1,000 रुपये देऊ, पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका. आणि तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे म्हणून तुम्ही हा विचार करू नका की आता आम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत देऊ. आम्हालाही 2 मुले आहेत, त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतील. आणि अशा प्रकारे सुनेने आम्हाला आमच्या पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला. आणि आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल बोलतो किंवा सुनेला किंवा मुलाला पैसे मागतो तेव्हा ते आम्हाला फटकारतात की तुम्ही आता म्हातारपणात या पैशांचे काय करणार आहात. या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या आहेत, त्यामुळे पैशांचा हिशोबसुद्धा आम्हीच पाहू. तुम्ही फक्त घरामध्ये आरामात राहून 2 वेळेचे जेवण करा आणि आम्हाला शांततेने जगू द्या. हे सर्व कुसुमताईंना जसे ते तसे आठवत होते. त्यांनी घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाले, अहो हे काय, तुम्हाला निघायला उशीर होईल. तुम्हाला मीराताईंच्या घरी जायला निघायला हवे. जे काही होईल ते आपण नंतर पाहू. 6 दिवसांनी नामदेवराव त्यांच्या बहिणीच्या घरून परत आले. आज महिन्याची 30 तारीख होती आणि लग्नाला फक्त 10 दिवस उरले होते. 2 दिवसांनी मगन बँकेत गेला आणि वडिलांच्या पेन्शन खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला वडिलांच्या खात्यातून पैसे काढता येत नव्हते. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला आणि मग वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला, मॅनेजर साहेब, मी दरमहा या खात्यातून 25,000 रुपये पेन्शनचे काढण्यासाठी येतोय, पण त्यावेळी पैसे काढता येत नाहीत. काय प्रॉब्लेम झालाय काय, कोणास ठाऊक. एकदा तुम्ही चेक करून सांगाल का. बँक मॅनेजरने सर्व तपशील तपासून पाहिला आणि म्हणाले की हे खाते बंद झाले आहे. काल या खात्यात ज्या व्यक्तींची पेन्शन जमा झाली होती त्याने येऊन हे खाते बंद केले आहे आणि दुसरे खाते उघडले आहे. यापुढे पेन्शनचे सर्व पैसे नवीन खात्यात जमा होतील आणि मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. त्यांनी मला हे कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे. हे ऐकून मगनना भयंकर राग आला. तो रागाने लाल झाला होता. काही वेळाने घरी गेला. घरी आल्यावर तो त्याच्या आईवडिलांवर चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही मला काल बँकेत गेला होतात, काय गरज होती वेगळे खाते उघडण्याची. तुमची स्लिपवरती सही करून देत होतात ना, आणि तुमच्या परवानगीनेच मी बँकेत जाऊन पैसे काढायचो. मग तुम्हाला वेगळे खाते उघडण्याची गरज का भासली. ज्या खात्यात नेहमी पेन्शन जमा होत होती ते खाते तुम्ही बंद का केले. नामदेवराव म्हणाले, बेटा, गरज पडली म्हणूनच मी नवीन खाते उघडले. यापुढे मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घर खर्चाचे म्हणशील तर मी तुला घर खर्चासाठी दरमहा 10,000 रुपये देत राहीन. त्यातून किराणा सामान आणि विजेचे बिल देईल, पण इतर जे काही खर्च असतील ते तुला करावे लागतील. हे घरही माझे आहे आणि तू आणि तुझी बायको ह्याच घरात राहतात, हे विसरू नका. आमच्याकडे पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेल्या 1 वर्षापासून 5-10 रुपयांसाठी देखील तुमच्यावर अवलंबून आहोत. माझ्या कष्टाचे हक्काचे पैसे मागण्यासाठी आम्हाला तुमच्यापुढे हात पसरावे लागत होते, तरी देखील तुमच्यापैकी एकाला देखील आमची थोडीशीही दया आली नाही. खरे तर तुम्हीच खूप खर्च करता, बाहेर जाता, पार्ट्या करता, मग तुम्हाला पैसे वाचवणे गरजेचे वाटत नाही का. आणि जर आम्ही आमच्याच हक्काच्या पैशातून थोडासा खर्च केला तर तुमच्या पोटात का दुखते. शीला म्हणाली, वा वा बाबा, असे कुठे असते का. मग मी तर म्हणते की जर एकाच घरात राहून प्रत्येकाला वेगवेगळा खर्च करावा लागत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे हे घर सोडून कुठेही निघून जा आणि वेगळी चूल मांडा. इथे आमच्यासोबत राहण्याची गरज नाही. आम्ही आमचा कर व खर्च भागू शकतो. तुम्हाला काय वाटते, जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर आम्ही उपाशी मरणार आहोत का. यावेळेस कुसुमताई सुनेचे बोलणे ऐकून शांत बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडण्याची काय गरज आहे. कदाचित तू विसरत आहेत की ज्या घरामध्ये तू राहतेस ना ते घरसुद्धा आमचे आहे. हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टांनी पैशांनी बांधले आहे. आणि जर तुला वेगळी चूल मांडण्याची खूपच आवड आहे तर आधी ह्या घराबाहेर हो, कुठेही भाड्याने घर घेऊन राहा, आमचे काही म्हणणे नाही. तसेही तू आम्हाला नेहमीच धमकी देतेस की आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे, आम्ही कोणत्याही शहरामध्ये जाऊन आरामात राहू शकतो. तुमच्या म्हातारीमुळे आम्ही इथे राहत आहोत. तर मग आता मीच तुला सांगते, तू आमची काळजी करू नकोस. दोघेही माझ्या घराबाहेर निघा, तुमच्या मनाला वाटेल तिकडे जाऊन राहा. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्रास द्यायला येऊ नका. चला पटकन तुमचे सामान भरायला घ्या. आणि आम्ही आमचे घर सोडून कुठेही जाणार नाही. कुसुमताईंनी बोलायला सुरुवात केली. यावेळी त्या अजिबात गप्प बसल्या नाहीत. त्यांचे बोलणे ऐकून शीलाच्या पायाखालची जमीनच सरकली. सासू सासरे असाही दिवस दाखवू शकतील हा विचार शीलाने कधीच केला नव्हता. मग काय, राघव आणि
शीलाची बोलतीच बंद झाली. कारण आता एक तर हातातून सासूसासऱ्यांची पेन्शन निघून गेली आणि दुसरे म्हणजे आता सासूसासऱ्यांनी त्या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. दोघे नवरा बायको एकमेकांचे तोंड पाहत राहिले. कारण दोघांनाही ही गोष्ट व्यवस्थित ठाऊक होती. जर हे घर सोडून गेले तर त्यांना वेगळे घर घेऊन राहावे लागेल, ज्याचे त्यांना दरमहा भाडे द्यावे लागेल, लाईटचे बिल द्यावे लागेल, खाण्यापिण्याचा खर्च स्वतःलाच करावा लागेल. याआधी सासऱ्यांच्या पेन्शनवर आईश करता येत होती. आता स्वतःचे पैसे जसेचे जसे साठवून ठेवता येत होते. पण आता जर वेगळे राहायला गेलो तर सगळा खर्च स्वतःच्या पैशातून करावा लागेल. या विचाराने मगन आणि शीलाच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्या दोघांच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत याचा कुसुमताई आणि नामदेवरावांना चांगलाच अंदाज आला होता. नामदेवराव आपल्या पत्नीला म्हणाले, कुसुम, मी बँकेतून पेन्शनचे पैसे आणायला चाललो आहे. तोपर्यंत तू तयार राहा. आजच आपण दोघे मीराताईंच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करायला जाऊया. आज त्यांना मगन किंवा शीला थांबू शकत नव्हते. काही वेळाने नामदेवराव आणि कुसुमताई लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले. तेव्हा नामदेवराव मगनला म्हणाले, मगन, तुझ्या आत्याच्या मुलीचे लग्न आहे, त्यामुळे आम्ही दोघेही लग्नाला चाललो आहोत. तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात हे विचार करून सांगा. काही वेळाने जशी कुसुमताई त्यांच्या खोलीतून महागडी बनारसी साडी नेसून बाहेर आल्या तेव्हा शीला त्यांना पाहून बडबड करू लागली. ती म्हणाली, म्हातारपणात बनारसी साडी नेसून फिरायला चालला आहात. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, ही साडी मला काही तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही, त्यामुळे चुकूनसुद्धा मला असे काही बोलण्याची चूक करू नकोस आणि माझी सासू बनण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि हो, जे फरमान तुला तुझ्या सासऱ्यांनी ऐकवले आहे त्याबद्दल विचार कर. नामदेवराव आणि कुसुमताई दोघेही तयार होऊन लग्नाला निघून गेले. पण आता मगन वडिलांच्या निर्णयाने पार गोंधळलेला होता. दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा राघव नामदेवरावांना म्हणाला, बाबा, आमच्याकडून चूक झाली. यापुढे मीही घरातील खर्चांना हातभार लावतो. अजून माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बाकी आहे. आम्ही जर हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल. त्यामुळे प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका. शीला देखील म्हणाली, आई बाबा, मलाही माफ करा. यापुढे मी तुम्हा दोघांना कसलाच त्रास देणार नाही. तेव्हा नामदेवराव आणि कुसुमताईंनी एकमेकांकडे पाहिले. नामदेवराव म्हणाले, ठीक आहे, केवळ मी तुम्हाला माझ्या नातवंडांमुळे इथे राहण्याची परवानगी देतो आहे. आता कुसुमताई आणि नामदेवराव स्वतःच्या घरामध्ये अगदी स्वाभिमानाने राहत होते. मित्रांनो, जर आपण वृद्ध आईवडिलांवर खूप बंधने लादली, प्रत्येक छोट्या गोष्टींच्या खर्चासाठी त्यांना बोटे दाखवली, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला, तर आईवडिलांना असे कठोर निर्णय घ्यावे लागतात जसे नामदेवरावांनी घेतले, तरच त्यांना म्हातारपणी स्वाभिमानाने जगता येण्यासाठी सगळ्याच वयोवृद्धांना म्हातारपणात स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. बरोबर ना? तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.